असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। नाही, याच्यामध्ये काल राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक झाली। त्याच्यामध्ये पुष्कळशा कंप्लेंट्स अशा आहे की फर्टिलायझर कंपनी दुकानदारांना लिंक करून खतं विकत आहे। त्याच्यामध्ये DAP जर घ्यायचं असेल तर 20-20-13 तुम्ही घ्या। त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरही आम्हाला मोठ्या प्रमाणात कंप्लेंट्स आल्या। तर आज आम्ही हे डीलर असोसिएशन आणि कंपन्यांच्या ऑफिसरला आपण बोलून त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की जर रिक्वायरमेंटनुसारच द्या। जर आपण लिंकिंग केलं तर इसेन्शियल कमोडिटी किंवा फर्टिलायझर ॲक्टनुसार जे पण नियम लागेल किंवा IPCनुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। तर त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय दिला की ते आता लिंकिंग करणार नाही, पण आम्ही त्यांना 4 दिवसाचा टाईम दिलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही आमच्या ऑफिसरमार्फत फीडबॅक घेऊ दुकानांमधून। जर त्यांना कंपल्सरी केलं त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करण्यात येईल। आणि याच्या सूचना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी पण सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। यासोबतच लिंकिंगसोबत दुसरा एक महत्त्वाचा इश्यू असा आहे की बँकर्स आता सर यामध्ये FIR दाखल होऊ शकतो का खतांमध्ये? नाही, आम्ही आता ते चौकशी करू। जर ते लिंकिंग करत असेल तर इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट किंवा त्यांचं फर्टिलायझर ॲक्ट त्याच्यामध्ये तरतुदी असेल तर त्याच्यानुसार आम्ही कारवाई त्यांच्यावर करू। शेतकऱ्यांच्या काही तक्रारी आपल्याकडे? नाही, सगळ्यांच्या शेतकऱ्यांची तक्रारी आहे, आम्हाला दुकानदारांची तक्रारी आहे, सगळ्यांची तक्रारी आहे। त्याच्या अनुषंगानेच आज आपण मीटिंग लावलेली होती आणि त्याच्यानुसार आता कारवाई करण्यात येईल। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।